नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी यामधील इंग्लंडचा हिवाळा या स्थूल वाचनाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत आणि या व्हिडिओ सोबतच इयत्ता 9वीच्या प्रथम सत्राचा मराठीचा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी संपत आहे। या विषयातील सर्व पाठाच्या स्वाध्यायाचे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यावरती क्लिक केलं तर पहिल्यापासून ते आतापर्यंतच्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जाईल। तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका। तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। तर चला तर मग सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, कारणे लिहा। लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटण्याची कारणे। उत्तर आहे, लंडनच्या पावसात वाटेत चिखल होत नाही, हवेत मजेदार गारवा असतो, 4-5 मैल चालूनही थकवा येत नाही, सर्वच हिरवेगार दृश्य असते, म्हणून लेखिकेला लंडनच्या पावसाची मौज वाटत असते। प्रश्न दुसरा, तुलना करा। भारतामधील धुके आणि लंडनमधील धुके या दोन्हीमधील तुलना करायची आहे। 1. भारतामधील धुके म्हणजे दृष्टीला चकवणारा धुक्याचा पडदा, तर लंडनमधील धुके म्हणजे डोळ्याला दिसणारा व हातात धरता येणारा काळोख। 2. धुक्याचा पडदा थोडा वेळ राहतो, कुठे? भारतामध्ये, आणि लंडनमध्ये वर्षाचे 10 दिवस सुद्धा आकाश निरभ्र नसते। 3. भारतामध्ये सूर्य उगवला की धुक्यात इंद्रधनुष्य उमटते, तर लंडनमध्ये काळसर पांढुरके धुक्याचे छत लंडन शहरावर पसरते। 4. भारतामध्ये धुके निघून गेल्यावर गवताच्या पात्यांवर दवबिंदू चमकतात व रात्री आकाश तारकांनी चमकते, तर लंडनमध्ये वर्षातून 1-2दा काळे धुके लंडनवर पसरते। प्रश्न तिसरा, इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा। उत्तर आहे, इंग्लंडमध्ये आकाश कधीच निरभ्र नसते। तेथे कोळशावर चालणारे हजारो लहान मोठे कारखाने आहेत। हे कारखाने व येथील घराघरात कोळशावर चालणाऱ्या चुली वातावरणात सतत धूर सोडत असतात। या धुरकट वातावरणात जर धुके पसरले तर वातावरण दाट काळोखाने भरून जाते। हा काळोख डोळ्याला दिसतोच, पण हातातही धरता येतो। या धुक्यामुळे ब्रिटिश खाडीत बोटी एकमेकांवर आपटतात, रस्त्यावरील गाड्यांचे अपघात होतात, मुले रस्ता चुकतात। अशा प्रकारे इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर विपरीत परिणाम होतो। प्रश्न चौथा, स्वमत। त्यामध्ये अ, हिवाळ्यातील एक क्षण तुमचा अविस्मरणीय अनुभव 8 ते 10 वाक्यात लिहा। उत्तर आहे, मी माझ्या मित्रांसोबत मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चारधाम यात्रेवर गेलो होतो। गंगोत्रीच्या काठाजवळ आम्ही तात्पुरती वस्ती केली होती। सकाळी उठल्यावर बाहेरील थंडीत मी उबदार शाल घालून बाहेर पडलो। गच्च धुक्याची चादर पांघरलेली झाडे आणि गंगेच्या किनाऱ्यावर बर्फाची चादर अंथरलेले दृश्य दिसले। ऑक्टोबर असल्यामुळे पर्वतांवरील बर्फ वितळले होते, परंतु उंच शिखरावर अजूनही बर्फाचे ढीग होते। मी त्या दृश्याचा आनंद घेत होतो तेव्हा एक सूर्याचा किरण शिखरावर पडला आणि तिथला बर्फ सोन्याच्या रंगाने चमकला। हे अद्भुत दृश्य केवळ काही क्षणांसाठी उमटले आणि लगेचच नाहीसे झाले। हा अविस्मरणीय हिवाळ्यातील क्षण मी कधीच विसरू शकणार नाही। पुढचा प्रश्न आहे, तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। उत्तर आहे, मला वर्षा ऋतू किंवा पावसाळा खूप आवडतो, कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तापलेल्या मातीतून सुगंध येतो आणि सगळीकडे हिरवाई पसरते। डोंगरामध्ये पाणी वाहू लागते, झाडे स्वच्छ होतात, नद्या नाले भरून वाहतात, गुरेढोरे आणि पशुपक्षींना पाण्याची सोय होते, शेतकरी खुश होतात आणि त्यांच्या नांगरलेल्या शेतात पेरणीची तयारी करतात, लहान मुले खेळतात, सगळीकडे हिरवाई दिसू लागते, सृष्टीचे रूप बदलते आणि चराचरावर आनंदाची लकेर घुमते। कवी आणि लेखकांना नवीन कल्पना सुचतात। खरंच पाऊस हा नवनिर्मितीचा आणि आनंदाचा काळ आहे। पुढचा प्रश्न आहे, तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा। उत्तर आहे, एकदा हिवाळ्यात आम्ही काही मित्रमैत्रिणी पाचगणीला गेलो होतो।
तिथे आम्हाला एकही वेळा स्वच्छ आकाश पाहायला मिळाले नाही. संपूर्ण परिसर धुक्याने घेरलेला होता. झाडांवर धुक्याच्या चादरीसारखे पांघरून दिसत होते आणि तोंडाने फुंकर मारल्यावर धुक्याची धुरासारखी वलये उमटत होती. आम्ही रस्त्यावर चालत असताना एक विलक्षण अनुभव आला. अवतीभोवती शिरीषाची विस्तारलेल्या फांद्याची खूप झाडे होती. अचानक एक क्षणासाठी ढगातून सूर्याची फिकट कोवळी किरणे धुक्याने लपेटलेल्या झाडातून खाली उतरली आणि झाडाच्या तळाशी सूर्यप्रकाशाच्या गोलगोल चकत्या उमटल्या. धुक्याच्या दिवसातील हा विशेष क्षण माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय ठरला. प्रश्न 5वा. खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या प्रेक्षणीय स्थळांचे वर्णन करा. आता या ठिकाणी कोणतंही प्रेक्षणीय स्थळ घेतलं तरीही चालेल. तर यामध्ये पॉईंट्स आहेत: भौगोलिक स्थान, ऐतिहासिक महत्त्व, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, उल्लेखनीय बाबी, नैसर्गिक वैशिष्ट्ये आणि त्या भागातील मानवी जीवन. या पॉईंट्सच्या आधारे तुम्हाला हे उत्तर लिहायचे. पाहूया. प्रेक्षणीय स्थळ राजगड किल्ला. भौगोलिक स्थान राजगड किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगेच्या भागात वसलेला आहे. ऐतिहासिक महत्त्व राजगड हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. सांस्कृतिक वैशिष्ट्ये तेथे प्राचीन मंदिरे वास्तुशिल्प पाहायला मिळतात. मानवी जीवन येथील स्थानिक लोकांचे जीवन परंपरागत शेती आणि पर्यटनावर अवलंबून असते. त्यांची संस्कृती आणि पारंपरिक पद्धतीने पर्यटकांसाठी आकर्षणाची ठरते. नैसर्गिक वैशिष्ट्ये राजगड किल्ल्याच्या परिसरात नैसर्गिक सौंदर्य अद्वितीय आहे. पर्वताच्या शिखरावरून दिसणारे रमणीय दृश्य, वर्षावन, घनदाट झाडी आणि वन्यजीवन यांचा समावेश असतो. उल्लेखनीय बाबी राजगड किल्ल्याची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे त्याचे पद्मावती देवीचे मंदिर, बाले किल्ला, संजीवनी माची, पद्मावती माची आणि सुभेळा माची. याशिवाय तेथील तलाव आणि जलस्रोत यांची रचना विशेष उल्लेखनीय आहे. पर्यटकांसाठी ट्रेकिंग आणि इतिहासाचे अध्ययन करण्यासाठी हे एक आदर्श स्थळ आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर लिहिता येईल. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण विषयाच्या स्वाध्यायाच्या प्लेलिस्टची लिंक त्या ठिकाणी मिळून जाईल. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.